मुंबईतील नाले सफाई आणि मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी आता अपडेट आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून मुंबईतील 9 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। 5 कंत्राटदार, 3 मध्यस्थ, 2 कंपनी अधिकाऱ्यांवरती घोटाळ्याचे आरोप करण्यात आले। नाले सफाई आणि मिठी नदीचा गाळ काढण्याच्या कामात 50 कोटींची अफरातफर झाल्याचं समोर आलं। मुंबईच्या वरळीतील लोटस जेट्टीजवळील कॉपर चिमणी परिसरात शोध मोहीम या संदर्भातली सुरू आहे। मुंबईच्या वरळीतील लोटस जेट्टीवरील कॉपर चिमणी परिसरात शोध मोहीम सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, आपण पाहतोय मुंबईतील कांदिवली विभागात सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेची शोध मोहीम सुरू आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून मुंबईतील तब्बल 9 ठिकाणी छापेमारी टाकण्यात आली। काय अपडेट आहे? नक्कीच कारण आपण पाहिलं तर ईओडब्ल्यू कडून याच संदर्भात गुन्हा आहे तो देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि जे काही मिठी नदीतलं गाळ काढण्याचं काम होतं ह्या काम दिल्याप्रकरणी आता या संदर्भात आर्थिक घोटाळा झाल्याचे देखील पुरावे आहेत ते पुढे आले आणि या संदर्भात आज मुंबईतील ईओडब्ल्यू कडून मुंबईतील जवळपास 9 ठिकाणी हे छापेमारी सुरू आहे। त्यामधील प्रमुख वरळी असेल आणि त्यातीलच कांदिवली या परिसरात देखील ही छापेमारी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ईओडब्ल्यूचे अधिकारी हे याच इमारतीमध्ये असल्याचं देखील कळत आहे। या संदर्भात आज दुपारी ईओडब्ल्यू कडून संपूर्णपणे माहिती आहे ती देखील देण्यात येणार आहे। परंतु उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये मिठी नदीच्या साफसफाईचं काम आहे ते झालेलं होतं आणि त्याचवेळी ज्या कंत्राटदारांना आणि कॉन्ट्रॅक्टर त्यासोबतच जे इंजिनियर्स आहेत त्यांना हे काम देण्यात आलेलं होतं त्यांची सध्या चौकशी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने या संपूर्णपणे प्रकरणात मोठ्या 50 कोटीहून जास्त रुपयांची उलाढाल आहे किंवा मग आर्थिक गैरव्यवहार आहेत ते झाल्याचं देखील समजते। त्याचमुळे अधिकचे पुरावे तपासणी करण्यासाठी ही छापेमारी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। याच छापेमारीमध्ये आणखीन काही पुरावे आहेत ते मिळतात का, काही कागदोपत्री व्यवहार आहे तो मिळतोय का, हे देखील आता ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांकडून तपासण्यात येत आहे। आज दुपारी या संदर्भात संपूर्ण माहिती आहे ती ईओडब्ल्यूचे अधिकारी देणारच आहेत। परंतु या संपूर्ण प्रकरणात नक्की किती रुपयांचा घोटाळा झाला आहे आणि या संदर्भात कोण कोण यामध्ये सहभागी आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण नक्कीच निखिल, एक महत्त्वाचा मुद्दा की बीएमसीला 50 कोटीपेक्षा जास्त किमतीच्या चुकीच्या पद्धतीने नुकसान केल्याबद्दल एफआयआर दाखल झाले आणि याच संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की चुकीच्या पद्धतीनं एमओयू वरती स्वाक्षऱ्या करण्यात आला। हा नेमका प्रकार काय? नक्कीच आपण पाहिलं की ज्यावेळी हे संपूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट आहे ते देण्यात आलेलं होतं आणि या कॉन्ट्रॅक्टच्या वेळी ज्या निविदा काढण्यात आलेल्या होत्या या निविदा ज्या कंपन्यांना देण्यात आलेल्या होत्या आणि या कंपन्यांकडून जी काही रक्कम आहे ती सांगण्यात आलेली होती यामध्ये कुठेतरी आर्थिक फेरफार आहे आणि या संदर्भात जे काम केलेलं आहे त्या तुलनेमध्ये ही रक्कम देखील जास्त असल्याचं या ठिकाणी म्हटण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं ते नक्की किती रुपयांना दिलेलं होतं, त्या कंपन्यांनी किती रुपयाचं काम केलेलं होतं, किती रुपयाची बिलं आहेत ती सादर केलेली होती, या संदर्भात सगळी चौकशी आहे ती ईओडब्ल्यू कार्यालयाकडून करण्यात येते आणि याचसाठी ही संपूर्णपणे अधिकची शोधाशोध मोहीम आहे ती देखील करण्यात येते। यामध्ये अधिकचे काही गैरव्यवहार झाल्याचे पुरावे किंवा काही कागदोपत्री व्यवहार मिळतात का हे ईओडब्ल्यू अधिकाऱ्यांकडून तपासण्यात येत आहेत। त्याचमुळे या अनुषंगाने ही शोध मोहीम सुरू असून या संदर्भात आज ईओडब्ल्यू अधिकाऱ्यांकडून देखील माहिती आहे ती मिळणार आहे। नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।